नमस्कार मित्रांनो, आपली नाती या आपल्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, जी आपल्याला शिकवते की माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या बोलण्यात नसतं, तर त्याच्या मनात असतं. कधी-कधी शांत राहणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात इतकं काही दडलं असतं, की ते समजायला आपल्याला वेळ लागतो. पण जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा आपलंच मन लाजून जातं. माझं नाव संजय आहे. माझं आणि स्वातीचं लग्न होऊन फक्त 4 महिने झाले होते. आमचं लग्न अरेंज मॅरेज होतं. स्वाती खूप सुंदर आहे, पण तिचा स्वभाव अगदी वेगळाच आहे. साधारणपणे मुली बोलक्या असतात, हसत-खेळत असतात, पण स्वाती अगदी उलट. ती फारच कमी बोलते, शांत, स्वतःमध्ये रमणारी, जास्त कुणात मिसळणारी नाही. लग्नाला अजून 4 महिनेच झाले होते, त्यामुळे मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अनेकदा वाटायचं तिच्याशी खूप गप्पा माराव्यात, पण तिच्या शांत डोळ्याकडे पाहिलं की मीच गप्प व्हायचो. मग मी ठरवलं, ती जशी आहे तशीच राहू दे. तिला बदलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि हळूहळू तिचं ते शांतपण मला आवडायला लागलं. मी पुण्यात एका कंपनीत काम करत होतो. कधी-कधी ऑफिसमधून उशीर व्हायचा. मी घरी आलो की ती फक्त एवढंच विचारायची, "आज उशीर झाला का?" माझ्या ऑफिसचं काम, ताण, सहकारी याबद्दल ती कधीच विचारत नसे. एक दिवस मी तिला विचारलं की, "तू इतकी शांत का असतेस?" ती फक्त हसून म्हणायची, "मी अशीच आहे. मला जास्त बोलता येत नाही." आमचं आयुष्य शांतपणे चाललं होतं. पण एक दिवस असा आला, ज्याने माझ्या मनात वादळ उठवलं. आमच्या शेजारी माझा एक मित्र राहायचा. एका सकाळी ऑफिसला जाताना त्याने मला थांबवलं. "अरे संजय, काय रे? हल्ली तुझ्या घरी रोज डिलिव्हरी बॉय येतोय. काय चाललंय?" मी तेव्हा हसून म्हणालो, "काही सामान मागवलंय असेल स्वातीने." स्वातीला बाहेर फिरायला आवडत नव्हतं. त्यामुळे ती बहुतेक ऑनलाईन सामान मागवत असे, असं मला वाटलं. मी ती गोष्ट विसरून गेलो. पण 3 दिवसांनी त्याने पुन्हा तोच विषय काढला. यावेळी त्याचा आवाज थोडा वेगळा होता. "रोज दुपारी तोच मुलगा येतो. ओळखीचाच आहे का?" आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होतो, पण लक्ष कामात लागत नव्हतं. दुपारी मी पहिल्यांदाच स्वातीला फोन केला. 2 वेळा फोन करूनही तिने उचलला नाही. 2 तासांनी तिचा फोन आला. फोन कुठे ठेवला होता कळलंच नाही. "का फोन केला होता?" मी म्हणालो, "काही नाही, संध्याकाळी बोलू." संध्याकाळी घरी गेलो. विचारायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. मी हलकंसं विचारलं, "ऑनलाईन काही शॉपिंग करतेस का?" ती म्हणाली, "नाही." आणि उठून किचनमध्ये गेली. आता मात्र माझ्या मनात प्रश्न उभे राहू लागले. ती इतकी शांत का? तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का? तिचं कमी बोलणं म्हणजे ती मला पसंत करत नाही का? जे गुण मला आधी आवडत होते, तेच आता मला संशयास्पद वाटू लागले. एक दिवस मी ठरवलं, आज सत्य कळवायचंच. मी ऑफिसमधून कोणालाही न सांगता दुपारी घरी निघालो. आमच्या फ्लॅटच्या जिन्यावर चढत होतो आणि मनात देवाला प्रार्थना करत होतो, "देवा, माझी शंका खोटी ठरू दे." इतक्यात माझ्या घरातून एक 20-22 वर्षाचा मुलगा बाहेर आला. हातात डिलिव्हरी बॅग होती. तो खाली उतरून गेला. माझे पाय थबकले. मी बेल वाजवली. दरवाजा उघडला. पण स्वातीने नाही. एक सुमारे 45 वर्षाची बाई उभी होती. आतून स्वाती आली आणि म्हणाली, "अरे, तुम्ही एवढ्या लवकर? तब्येत ठीक आहे ना?" मी आत गेलो आणि विचारलं, "या कोण?" तेव्हा ती म्हणाली, "या सुधाताई आहेत." आणि थांबली. पण सुधाताईंनीच पुढे सांगितलं, "मी नागपूरला स्वातीच्या माहेरजवळ राहते. तिच्या लग्नात ती लहान होती तेव्हापासून मला ओळखते. काही महिन्यापूर्वी आम्ही अचानक भेटलो. माझा नवरा गेला. आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. माझा मुलगा हुशार आहे, पण तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो." माझ्या छातीत धडधड वाढली. त्या पुढे म्हणाल्या, "स्वातीने त्याची कॉलेज फी भरली आहे. त्याला शिकवते सुद्धा. कधी-कधी मीही त्याच्यासोबत येते. पण हिने कधीच कुणाला सांगितलं नाही." मी स्वातीकडे पाहिलं. ती खाली मान घालून उभी होती. सुधाताई म्हणाल्या, "ही अशीच आहे. कमी बोलते, पण तिचं मन खूप मोठं आहे. लोकांना वाटेल कदाचित घमेंडी आहे, पण तिच्या मनात खूप काही आहे." त्या गेल्यावर मी स्वातीला विचारलं, "मला का नाही सांगितलंस?" ती शांतपणे म्हणाली, "काय सांगायचंय त्यात? मदत करायची असते. ती केली. करणारा आपण नाही, वरचा आहे." त्या क्षणी मला माझ्याच विचारांची लाज वाटली. आज मी रोज तिच्याशी बोलतो. ती दिवसात काय केलं हे विचारतो. कारण आता मला कळलं आहे, शांत माणसं कधी-कधी शब्दांनी नाही, कृतीने बोलतात.
मित्रांनो, आपण अनेकदा बाहेरच्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, शंका मनात घर करते आणि सत्य जाणून घेण्याआधी आपण आपल्या माणसांवर संशय घेतो. नातं टिकवायचं असेल तर संवाद आणि विश्वास दोन्ही तितकेच महत्त्वाचे असतात. आजची कथा इथेच संपवते. जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर नक्की शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या आयुष्यातील गैरसमज दूर होऊ शकतो. मी पुन्हा भेटेन अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत आपल्या नात्यांवर विश्वास ठेवा.